रामनी कोणालाही नाही सोडलं. अयोध्यातून परत आल्यावर कौशल्याने श्रीरामांना विचारलं की रावणाला आपण मारलत का? तेव्हा श्रीरामाने खूप सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, महाज्ञानी, महाप्रतापी, महाबलशाली, प्रखंड पंडित, महाशिवभक्त, चारही वेदांचा ज्ञाता, शिवतांडव स्तोत्राचा रचनाकार रावण यांना मी मारले नाही, त्यांना त्यांच्या मीने मारले आहे. मी अहंकार अहमनी कोणालाही सोडलं नाही. कोणत्या श्वासाचा मी विश्वास करू जो शेवटी माझी साथ सोडणार आहे? कोणत्या धनाचा मी अहंकार करू जो माझे शेवटी प्राण वाचवू शकणार नाही? कोणत्या शरीराचा आणि तनाचा मी अहंकार करू जो अंत होताना माझ्या आत्म्याचा बोजा उठवू शकणार नाही? देवाच्या दारी न्याय अन्याय हिशोब ठेवताना कोणत्याही वकिलाची वकिली नाही चालत. आणि जर दोष आढळलाच तर सजा झाली तर जमानतही होत नाही. ज्ञान, धन आणि विश्वास हे 3 खूप चांगले मित्र होते. त्यांच्यात खूप प्रेम होतं. एक अशी वेळ आली की त्यांना वेगळे व्हावे लागले. तेव्हा तिघांनी एकमेकांना प्रश्न केला, आपण कुठे परत भेटू? तेव्हा ज्ञानाने सांगितले, मी मंदिर आणि विद्यालयात भेटीन. धनाने सांगितले, मी श्रीमंत लोकांकडे भेटीन. तर विश्वास शांत चुपचाप बसला होता. तेव्हा धनाला न राहता धनाने विश्वासाला विचारला. तो धन विश्वासाला म्हणाला, तू चुप का आहेस? तेव्हा विश्वास रडत रडत त्यांना म्हणाला की मी एकदा निघून गेलो तर परत कधी नाही येणार. आपला स्वभाव हा शून्यासारखा असला पाहिजे. भले आपल्याला कोणीही मिसळून घेतले नाही, पण ज्यांच्या बाजूला आपण उभे राहू त्याची किंमत जरूर आपण बदलून देऊ शकतो. सुंदरता स्वस्त आहे, पण चरित्र महाग आहे. घड्याळ स्वस्त आहे, पण वेळ महाग आहे. शरीर स्वस्त आहे, पण तब्येत महाग आहे. नाते स्वस्त आहे, पण ते जपणे महाग आहे. 100 कामे सोडून जेवणे गरजेचे आहे. 1000 कामे सोडून अंघोळ करणं गरजेचं आहे. 1,00,000 कामं सोडून दान करणं गरजेचं आहे. आणि करोडो कामं सोडून ईश्वराचे स्मरण करणे गरजेचं आहे. ईश्वरावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, माझं हे म्हणणं तुम्हाला कसं वाटलं? आवडलं ना? आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.